students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत क्लास 12 इंग्लिश टेक्स्टबुक सिरीजचा आपला जो युनिट नंबर 1 आहे, लेसन नंबर 1.7 पार्ट 1 आपण ऑलरेडी शिकून अपलोड केलेला आहे. I have already taught and uploaded the part 1. Please check the link of the description box below. And this is the lesson number 1.7 why we travel. म्हणजे आपण प्रवास का करतो हा जो धडा आहे. ठीक आहे. सो दिस लेसन हॅज बीन द रायटर इज सिद्धार्थ पिको राघवन अय्यर अँड त्यांचं शॉर्ट नेम आहे पिको अय्यर. दिस इज रिटन बाय पिको अय्यर. आपण पार्ट 1 मध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे डिफिकल्ट वर्ड्स या लेसन मध्ये भरपूर आहेत. सो मी त्यांचे सगळ्यांचे मीनिंग तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्स अ लॉट फॉर 11 सपोर्ट टू आवर इंग्लिश मास्टर चॅनल. कीप सपोर्टिंग. आणि चला आता आपण लर्न करूयात पार्ट 2 विथ फुल एक्सप्लेनेशन इन मराठी. We even may become mysterious to others at first and sometimes to ourselves, and as no less a dignitary than Oliver Cromwell once noted, a man never goes so far as when he doesn't know where he is going. Okay, so Oliver Cromwell हे सुद्धा एक इंग्लिश लिटरेचर मधले नावाजलेले लेखक आहेत. इथे लेखक असे म्हणत आहेत की we even may become mysterious. Mysterious म्हणजे असं की गूढ गोष्टी. आपले हे वागणे कदाचित इतरांना गूढ वाटू शकते. टू अदर्स ऍट फर्स्ट पहिल्यांदा, अँड समटाइम्स टू आवरसेल्व्स आणि कधी कधी आपल्याला स्वतःलाही हे वागणं असं थोडंसं गूढ वाटतं. अँड ॲज नो लेस डिग्निटरी दॅन ऑलिव्हर क्रॉमवेल वन्स नोटेड. जसं की ऑलिव्हर क्रॉमवेल सारख्या महान वक्त्याने म्हटल्याप्रमाणे अ मॅन नेव्हर गोज सो फार ॲज वेन ही डझंट नो वेअर इज गोइंग. की माणूस कधीच इतका दूर जात नाही की तो कुठे जात आहे त्याला स्वतःला माहीत नसावे. देर आर ऑफकोर्स म्हणजेच अर्थात इथे ग्रेट डेंजर्स टू दिस ॲज टू एव्हरी काइंड ऑफ फ्रीडम, बट द ग्रेट प्रॉमिस ऑफ इट इज दॅट ट्रॅव्हलिंग वी आर बॉर्न अगेन अँड एबल टू रिटर्न ॲट मुवमेंट्स टू युअर यंगर अँड द मोर ओपन काइंड ऑफ सेल्फ. सो इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्याबरोबर, ॲज टू एव्हरी काइंड ऑफ फ्रीडम, प्रत्येक प्रकारच्या स्वातंत्र्याबरोबर तसे यातही मोठे धोके आहेत. ग्रेट डेंजर्स याच्यातही आहेत. बट द ग्रेट प्रॉमिस ऑफ इट इज दॅट ट्रॅव्हलिंग, परंतु आश्वस्त करणारी एक मोठी बाब म्हणजे प्रवासामुळे वी आर बॉर्न अगेन, आपण पुन्हा नव्याने जन्माला घेतो. अँड एबल टू रिटर्न ॲट मुवमेंट्स टू अ यंगर, आपल्या तरुणपणीच्या आठवणींना उजाळा त्याच्यामुळे मिळतो. आणि काळ थोडा का होईना आपल्याला पाठीमागे घेऊन जातो. अँड अ मोर ओपन काइंड ऑफ सेल्फ, आणि अधिक मुक्त झालेला म्हणजे आपण असे मुक्त आहोत असा आपल्याला अनुभव घेता येतो. ट्रॅव्हलिंग इज अ वे टू रिव्हर्स टाइम टू अ स्मॉल एक्सटेंट अँड मेक अ डे लास्ट अ year or at least 45 hours, and traveling is an easy way of surrounding ourselves as in childhood with what we cannot understand. सो इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की काळाला थोडे का होईना पण मागे घेऊन जाण्याचा. ओके, ट्रॅव्हलिंग इज अ वे टू रिव्हर्स टाइम म्हणजे ट्रॅव्हलिंग प्रवासामुळे आपण काळाला थोडं का होईना मागे घेऊन जातो. टू अ स्मॉल एक्सटेंट अँड मेक अ डे लास्ट अ year or at least 45 hours म्हणजे एका दिवसाला, ठीक आहे, टू अ स्मॉल एक्सटेंट थोड्या वेळापुरतं का होईना, अँड मेक अ डे लास्ट अ year म्हणजेच एका वर्षा इतकं, एका दिवसा इतकं किंवा निदान 45 तासांइतकं मोठे बनवण्याचा प्रवास हा एक मार्ग आहे. अँड ट्रॅव्हलिंग इज अन इझी वे ऑफ सराउंडिंग आवरसेल्व्स, आणि तेच इथे सांगण्यात आलेलं आहे की प्रवास हा एक मार्ग आहे जो या सगळ्या गोष्टींना आपल्याला अनुभव देतो. ॲज इन चाइल्डहुड विथ व्हॉट वी कॅनॉट अंडरस्टँड, आणि इथे लेखक म्हणत आहेत की लहानपणी वाटत असे तशा अबोध वाटणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून टाकण्याचा एक खूप छान मार्ग आहे. लँग्वेज फॅसिलिटेट्स दिस क्रॅकिंग ओपन फॉर वेन वी गो टू फ्रान्स. We often migrate to French and the more childlike self, simple and polite. The speaking a foreign language educes. Educes means what brings out or develops something latent or potential. अर्थ सांगते मी तुम्हाला की अशा गोष्टी उलगडायला भाषा मदत करते. कारण फ्रान्सला गेल्यावर आपण बऱ्याचदा फ्रेंच होतो आणि परकी भाषा बोलताना आपल्यातलं जे लहान मूल आहे, चाइल्ड लाईक सेल्फ, आपल्यातलं जे लहान मूल आहे त्याचा सिंपल साधेपणा, पोलाइट जो निरागसता, नम्रपणा आपोआप खुलून येतो. आणि हॅनॉईमध्ये जी प्रचलित म्हणजे हॅनॉईमध्ये जरी लेखक आपले म्हणत आहेत
एड्युसेस म्हणजे ब्रिंग आउट मोर डेव्हलप्ड समथिंग लॅटंट ऑर पोटेन्शियल, म्हणजे खूप काही आपल्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तिथे उलगडायला मदत होते, म्हणजे अशा गोष्टी उलगडायला भाषा ही मदत करते. Even when I am not speaking pidgin English in Hanoi, I am simplified in a positive way and concerned not with expressing myself but simply making sense. इथे लेखक म्हणत आहेत की हॅनॉई मध्ये मी प्रचलित इंग्रजी बोलत नसलो तरी सुलभपणे संभाषण करू शकतो, कारण तिथे स्वतःला व्यक्त करण्यापेक्षा समोरच्याला अर्थ समजावा एवढंच अपेक्षित असतं. So travel for many of us is a quest for not just the unknown but the unknowing. जे इथे लेखक म्हणत आहेत की आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी प्रवास केवळ अज्ञाताचा शोध नव्हे तर अजाणत्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न असतो. आय म्हणजे मी, ॲट लिस्ट माझ्यासाठी तरी. ट्रॅव्हल इन सर्च ऑफ अन इनोसंट आय दॅट कॅन रिटर्न मी टू अ मोर इनोसंट सेल्फ. लेखक म्हणत आहेत की माझ्यासाठी तरी त्या निष्पाप दृष्टीच्या शोधात प्रवास करतो की जी मला अधिक निरागस असे स्वतःकडे परत आणेल. आय टेंड टू बिलीव्ह मोर अब्रॉड दॅन आय डू ॲट होम. म्हणजे इथे लेखक म्हणत आहेत की घरी असतो त्यापेक्षा परदेशात असताना मी अधिक श्रद्धाळू असतो. विच दो ट्रिचरस अगेन कॅन ॲटलिस्ट हेल्प मी टू एक्सटेंड माय विजन. आणि फसवे असले तरी दृष्टीव्यापक करण्यास ते मला मदत करते. ट्रिचरस अगेन म्हणजेच की फसवे असणे, ठीक आहे. आणि एक्सटेंड माय विजन म्हणजे दृष्टीव्यापक करण्यास ते प्रयत्न त्याला म्हणजे त्याला त्याची मदत मिळते. अँड आय टेंड टू बी मोर इझिली एक्सायटेड अब्रोड अँड इव्हन काइंडर. आणि ते म्हणतात की परदेशात असताना मी अधिक सहजपणे प्रफुल्लित होतो, जास्त मन मिळावं असतो. काइंडर म्हणजे दयाळू असतो. अँड सिन्स नो वन आय मीट कॅन प्लेस मी, नो वन कॅन फिक्स मी इन माय राईज मी, आय कॅन रिमेक माय सेल्फ फॉर बेटर ॲज वेल ॲज ऑफकोर्स फॉर वर्स. सो इथे लेखक म्हणत आहेत की प्रवास हा जर खोटी ओळख निर्माण करण्यास, म्हणजे इथे लेखक म्हणत आहेत की तिथे कोणी मला विशिष्ट स्थानावर बसवत नाही. ओके, की अँड सिन्स नो वन आय मेट कॅन प्लेस मी, म्हणजे कोणी मला एका ठिकाणी तिथे विशिष्ट स्थानावर बसवत नाही किंवा माझ्या विशिष्ट प्रकारच्या आयुष्याच्या चौकटीत मला अडवत नाही. रेझ्युमे म्हणजे जी चौकट असते, ठीक आहे, सो त्याच्यात मला ते अडवत नाही. आय कॅन रिमेक माय सेल्फ फॉर बेटर, आणि चांगल्या अर्थाने खरी ओळख निर्माण करण्यासाठी म्हणजे माझ्या विशिष्ट प्रकारच्या आयुष्याच्या चौकटीत अडकवत नाही आणि मी स्वतःला चांगल्या अर्थाने बदलू शकतो. आणि इथे लेखक म्हणत आहे ॲज वेल ॲज ऑफकोर्स फॉर वर्स, आणि वाईट अर्थाने फायदेशीर ठरत असेल तर चांगली ओळख निर्माण करण्यासाठी, ठीक आहे, वाईट अर्थाने देखील आणि चांगल्या अर्थाने देखील तो स्वतःला बदलू शकतो. इफ ट्रॅव्हल इज notoriously a cradle for false identities, it can also at its best be a crucible for truer ones. Crucible means what? A situation in which people or things are severely tested. म्हणजे आपण म्हणतो ना कठोर परीक्षा, की इथे लेखक म्हणत आहे प्रवास जर खोटी ओळख निर्माण करण्यास वाईट अर्थाने फायदेशीर ठरत असेल तर तो चांगल्या अर्थाने खरी ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परीक्षा देखील घेऊ शकतो. इन दिस वे, आणि अशा पद्धतीने ट्रॅव्हल कॅन बी अ काइंड ऑफ मोनॅस्टिसिझम ऑन द मूव्ह. आणि इथे लेखक म्हणत आहे की अशा रीतीने प्रवास जणू एक चालता फिरता मठ आहे. मोनॅस्टिसिझम म्हणजे मठ, चालता फिरता मठ आहे. ऑन द रोड वी ऑफन लिव्ह मोर सिम्पली इवन वेन स्टेईंग इन अ लक्झरी हॉटेल. लेखक म्हणत आहेत की अशा रीतीने प्रवास जणू एक चालता फिरता मठ, आणि कारण प्रवासात आपण बऱ्याचदा अधिक साधेपणाने राहतो, म्हणजे लक्झरी आलिशान हॉटेलमध्ये उतरलो नाही तरीही विथ नो मोर पोझेशन्स दॅट वी कॅन कॅरी अँड सरेंडरिंग आवरसेल्व्स टू चान्स. आणि बऱ्याचदा अधिक साधेपणाने आपण राहतो. लक्झरी आलिशान हॉटेलमध्ये जरी आपण उतरत नसलो तरी जवळ बाळगू शकतो तेवढ्याच सामानासकट येईल त्या प्रसंगाला आपण शरण जातो. सरेंडर होणे म्हणजे शरण जाणे. दिस इज व्हॉट कॅमस मीन्ड when he said that what gives value to travel is fear, disruption in other words, or emancipation from circumstances and all the habits behind which we hide. Camus, Albert Camus हे आहेत. He was a French philosopher, author and journalist होते ते. सर इथे अजून एका महान लेखकाबद्दल लेखकाने आपल्याला उदाहरण दिलं आहे, त्यांची फिलॉसॉफी सांगितली आहे. ही लेखक म्हणतात की कॅमस या तत्वज्ञानालाही हेच सांगायचे होते की प्रवासाला भयामुळे महत्व प्राप्त होते. मीन्स व्हॉट गिव्स व्हॅल्यू टू ट्रॅव्हल इज फिअर, कारण भयामुळे प्रवासाला महत्व प्राप्त होते. डिस्ट्रप्शन इन अदर वर्ड्स, आणि परिस्थितीपासून आपण ज्या सवयींच्या मागे आणि लपतो त्यापासून मुक्तता, असं ते म्हणत आहेत. और इमॅन्सिपेशन फ्रॉम सर्कमस्टन्सेस. इमॅन्सिपेशन फ्रॉम सर्कमस्टन्सेस म्हणजेच काय, की आपण ज्या सवयींच्या परिस्थितीपासून किंवा ज्या सवयींच्या मागे आपण लपतो त्यापासून मुक्तता. अँड ऑल द हॅबिट्स बिहाइंड विच वी हाईड. आणि इथे त्यांना सांगायचं आहे की ज्या काही गोष्टींच्या म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी माहीत असतात त्यांच्यापासून आपण
वाईट त्या गोष्टींपासून लपणं असा इथे अर्थ होतो. अँड दॅट इज वाय मेनी ऑफ अस ट्रॅव्हल नॉट इन सर्च ऑफ आन्सर्स बट ऑफ बेटर क्वेश्चन्स. आणि याच कारणामुळे अनेक जण उत्तराच्या शोधात नाही तर अधिक चांगल्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी प्रवास करतात. आय लाईक मेनी पीपल टेंड टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. आणि लेखकाला अनेक जणांप्रमाणे तिथे जेव्हा लेखक जातो तेव्हा त्याला त्या ठिकाणांबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतो आणि अधिक शोधक प्रश्न त्याला जास्त आवडतात. आय relish most the ones that ask the most searching questions back of me. The Ideal Travel Book. क्रिस्टोफर इशरवूड once said. आता इथे परत क्रिस्टोफर इशरवूड. आता द आयडियल ट्रॅव्हलर जे आहेत, द आयडियल ट्रॅव्हल बुक म्हणजेच क्रिस्टोफर इशरवूड जे आहेत. सॉरी फॉर द डिस्टर्बन्सेस स्टुडंट्स, घरात असल्यामुळे थोडासा नॉईज होतो. The Ideal Travel Book, Christopher Isherwood once said, should be perhaps a little like a crime story in which you are in search of something and it's the best kind of something, I would add. If it's one that you can never quite find. थोडंसं हार्ड आहे समजून घेणं, पण तरीही समजावण्याचा मी प्रयत्न करते, तुम्ही समजून घ्या. की लेखक म्हणतात की ज्याप्रमाणे मी काही ठिकाणी जातो, ठीक आहे, जसं मला त्या नवीन ठिकाणाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं, वेगवेगळे प्रश्न मी विचारतो, तर याला शोधक वृत्ती म्हणतात. आता इथे क्रिस्टोफर इशरवूड एकदा असे म्हणाले की त्यांच्या ते गोष्ट सांगत आहेत, ठीक आहे. आता ते म्हणतायत की द आयडियल ट्रॅव्हल बुक म्हणजे आदर्श प्रवास वर्णनाचं पुस्तक शुड बी परहॅप्स अ लिटल लाईक अ क्राईम स्टोरी इन विच यू आर इन सर्च ऑफ समथिंग. हे एखाद्या गुन्हेगारी कथेसारखे असले पाहिजे ज्यात आपण सतत काहीतरी शोधत असतो. अँड इट्स द बेस्ट काइंड ऑफ समथिंग, ठीक आहे. आणि ते म्हणतायत की ते सर्वात उत्तम शोध असतो हा. आय वुड ऍड, अजून त्यांना सांगायचं आहे की इफ इट्स वन दॅट यू कॅन नेव्हर क्वाईट फाइंड. आणि मी पुढे असे म्हणतायत की जो तुम्हाला पूर्णपणे कधीच सापडत नाही, हा असा शोध आहे जो तुम्ही प्रवासादरम्यान घेता. आय रिमेंबर, लेखक म्हणतात मला आठवतंय, इन फॅक्ट आफ्टर माय फर्स्ट ट्रिप टू साऊथ ईस्ट एशिया more than a decade ago, how I would come back to my apartment in New York and lie in my bed, kept up by something more than jet lag, playing back in my memory over and over all that I had experienced and paging wistfully though my photographs and reading and rereading my diaries as if to extract some mystery from them. जिथे फुल स्टॉप असतो तिथे आपण थांबतो, पण सांगताना प्रत्येक शब्दाचा प्रत्येक ओळीचा मी अर्थ सांगेन. आय रिमेंबर, मला आठवतंय, इन फॅक्ट आफ्टर माय फर्स्ट ट्रिप टू साऊथ ईस्ट एशिया मोर दॅन अ डिकेड अगो. डिकेड अगो म्हणजे 10 वर्षांपूर्वी दक्षिण पूर्व आशियाच्या माझ्या पहिल्या सफरीनंतर त्यांना आठवते हाऊ आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. की न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये परत आल्यावर त्याला कसं वाटलं. अँड लाई इन माय बेड, आणि जेव्हा तो परत आल्यावर आपल्या पलंगावर जागा राहत होता. केप्ट अप बाय समथिंग मोर दॅन जेट लॅग, आणि जेट लॅग पेक्षा दुसऱ्या कुठल्याशा कारणाने तो पलंगावर जागा राहत असे. प्लेइंग बॅक इन माय मेमरी ओव्हर अँड ओव्हर, पुन्हा पुन्हा त्याच्या मनात त्या आठवणींचा खेळ तो चालूच असायचा. ऑल दॅट आय हॅड एक्सपिरियन्स, जे काही त्याने अनुभव घेतलेले आहेत प्रवासादरम्यान. अँड पेजिंग विस्टफुली डू माय फोटोग्राफ्स अँड रीडिंग माय डायरीज. आणि ते काय करायचे उत्कंठेने, ठीक आहे. विस्टफुली म्हणजेच काय की उत्कंठेने, पेजिंग म्हणजेच चालणे, आठवणींचा खेळ जो आहे त्यांचा, जे काही छायाचित्र त्यांनी काढलेले आहेत ते पुन्हा उलटून पालटून ते पाहत असे. परत ते डायरी स्वतःची रीडिंग म्हणजे पुन्हा पुन्हा स्वतःची डायरी वाचत असत. ॲज इफ टू एक्स्ट्रॅक्ट सम मिस्ट्री फ्रॉम देम, आणि त्यांना असं कुठल्याशा गूढ गोष्टीचा शोध घ्यायचा असावा याप्रमाणे ते ह्या गोष्टी करायचे. Anyone witnessing this strange scene would have drawn the right conclusion, I was in love. आणि ते म्हणतायत की या विचित्र दृश्याचा जो कोणी साक्षीदार असेल तर त्याने यातून योग्य निष्कर्ष काढलाय की मी प्रेमात पडलो होतो. When we go abroad, abroad म्हणजे परदेश, जेव्हा मी परदेशात जातो, is that we are objects of scrutiny as much as the people we scrutinize, and we are being consumed by the cultures we consume as much on the road as when we are at home. इथे लेखक अजून म्हणत आहेत की परदेशात मी जेव्हा जातो तेव्हा जितके तिथल्या लोकांचं जे निरीक्षण आहे, स्क्रुटिनी, ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी, तिथल्या गोष्टींचं जे निरीक्षण परीक्षण आहे, ठीक आहे. पीपल वी स्क्रुटिनाइज अँड वी आर बीइंग कन्झ्युम बाय द कल्चर्स वी कन्झ्युम ॲज मच ॲज ऑन द रोड्स ॲज व्हेन वी आर ॲट होम. की तिथल्या लोकांचं निरीक्षण परीक्षण करणं ते तितकंच आपण स्वतःही त्यांच्या निरीक्षणाची टिप्पणीचे लक्ष बनतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण त्यांना पाहत असतो त्याप्रमाणे तेही तुम्हाला पाहत असतात. तसेच घरी आणि प्रवासातही आपण ज्या संस्कृतीला स्वतःमध्ये रुजवायचा प्रयत्न करतो ती संस्कृती आपल्याला तिच्यामध्ये सामावून घेत असते. ॲट द एव्हरी लिस्ट, आणि प्रत्येक क्षणी
We are objects of speculation and ever desire who can seem as exotic to the people around us as they do to us. म्हणजे ते म्हणतायत की आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपण जितके परके लक्षवेधी आणि तीव्र इच्छेचा केंद्रबिंदू असतो तितकेच तेही आपल्यासाठी तसेच असतात. म्हणजे ज्या एका आपण म्हणतो ना आपल्यामध्ये एक एक्साइटमेंट असते नवीन जागेवर गेल्यावर तिथल्या लोकांविषयी त्यांच्या कल्चरविषयी जाणून घेण्याची, त्याप्रमाणे त्या लोकांना तुम्ही जेव्हा तिथे व्हिजिट करता तुमच्या कल्चरविषयी तुमच्याविषयी जाणून घेण्यामध्ये आनंद असतो. ऑल इन दॅट सेन्स आणि या सगळ्या गोष्टींमध्ये believed in being moved as one of the points of taking trips and being transported by private as well as public means, all saw that ecstasis tells us that our highest movement come when we were not stationary and that epiphany can follow movement as much as it precipitates it. तर आता इथे बघा विद्यार्थ्यांनो, लेखक काय म्हणत आहे की त्या अर्थी all in that sense believed in being moved as one of the points of taking trips and being transported by private as well as public means, की चालत राहणे आणि खाजगी तसेच सार्वजनिक वाहतूक मार्गाने वाहून नेणे हा प्रवासाचा एक पैलू आहे असे सर्वजण समजतात. And also that ecstasy tells us that our highest moments come when we were not stationary. आणि आपल्यालाही हे माहित आहे की सर्वोच्च आनंदाचा क्षण एक्स्टसी म्हणजे एक्सस्टेटिस कंटाळवाणेपणाची पूर्वस्थिती याला म्हटलं जातं मराठीत. जेव्हा आपण थांबलेलो नसतो तेव्हा ती येते. अँड दॅट एपिफॅनी म्हणजे याला आपण म्हणू शकतो की साक्षात्कार कॅन फॉलो मुवमेंट ॲज मच ॲज इट प्रेसिपिटेट्स म्हणजेच गतिशील असतानाही स्थिर अवस्थेत आपल्याला तो साक्षात्कार येतो. वेन यू गो टू मॅकडॉनल्ड्स आउटलेट इन क्योटो यू विल फाइंड teriyaki McBurners and bacon potato pies. The placements of bacon potato pies. इथे हे सेंटेन्स कंप्लीट आहे. याचा अर्थ सांगते क्योटो मधल्या मॅकडॉनल्डच्या दुकानात गेल्यावर आपल्याला टेरियाकी मॅकबर्गर्स आणि बेकन पोटॅटोज पाईस तिथे मिळतात. The placements offer maps of the great temples of the city and the posters all around broadcast the wonders of San Francisco. तिथल्या टेबलावरच्या मॅट्सवरील शहरातील मोठ्या मंदिरांचे नकाशे आढळतात. सभोवतालच्या पोस्टर्सवर सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती लावलेली आपल्याला दिसते. अँड मोस्ट क्रुशियल ऑफ ऑल द यंग पीपल इटिंग देअर बिग मॅक्स विथ बेसबॉल कॅप्स वन बॅकवर्ड्स अँड टाईट 501 जीन्स अँड स्टील अटरली अँड inalienably Japanese in the way they move, they nod, they sip their oolong teas, and never to be mistaken for the patrons of McDonald's outlet in Rio, Morocco or Manioga. ओके, सो इथे बघा लेखक म्हणत आहेत की त्याहून महत्वाचं म्हणजे उलटी बेसबॉलची कॅप घालणारे, तंग शेपची जीन्स घालून बिग मॅक्स खाणारे तिथली जी सगळी यंग म्हणजे तरुण मंडळी आहे त्यांचं जे काही वागणं बोलणं आहे, ओके, त्यांचं जे काही वागणं बोलणं, मान झुकवणं आणि उलॉंग चहाचे चुटके घेणं मात्र पूर्णपणे आणि स्वाभाविकपणे जपानी असते. ते चुकूनही रिओ, मोरोको किंवा मॅनाग्वा मधल्या मॅकडॉनल्डच्या दुकानातले गिरायकांसारखे त्यांना अजिबात वाटत नाही. These days, a whole new realm of exotica arises out of the way one culture colors and appropriates the products of another. आणि आजकाल ज्या प्रकारे एखादी संस्कृती एखाद्या दुसऱ्या संस्कृतीच्या उत्पादनांना आपल्या रंगाला साजेशा रंगात बदलून टाकते, त्यातून एका अनोख्या गोष्टींचं संपूर्ण नवसाम्राज्य निर्माण होतं. The other factor complicating and exciting all of this is people who are more and more themselves as many-tongued and monorail at cities like Sydney or Toronto or Hong Kong. इथे लेखक म्हणत आहेत की या सर्व गुंतागुंतींमध्ये या सर्वांमध्ये जो गुंतागुंतीचा आणि रोमांचकारी दुसरा घटक म्हणजे जे सिडनी, टोरंटो किंवा हाँगकाँग सारख्या शहरांमध्ये स्वतःच जातात आणि ते जे अधिक मिश्रित किंवा बहुभाषिक किंवा मिश्र जातीय मिश्रवंशीय बनले आहेत. आय एम इन मेनी वेज ऑन इन्क्रीजिंगली टिपिकल स्पेसिमन. आणि तेच म्हणत आहेत की मी स्वतः देखील बऱ्याच बाबतीत याचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना आहे. इफ ओनली बिकॉज आय वॉज बॉर्न. त्याचं कारण की केवळ या कारणाकरता की मी भारतीय आईवडिलांचा मुलगा म्हणून इंग्लंडमध्ये जन्माला आलो, की an increasingly typically specimen if only because I was born as the son of Indian parents in England, moved to America at 7 and cannot really call myself an Indian. जे 7 वर्षांपूर्वी तो म्हणत आहे की जे 7व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झालो आणि ते भारतीय आईवडिलांचा मुलगा म्हणून इंग्लंडमध्ये जन्माला आला व याच्या 7व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झाला आणि त्यामुळे खरोखर स्वतःला भारतीय, ठीक आहे, अन अमेरिकन किंवा एक अमेरिकन और अन इंग्लिशमन किंवा इंग्रज म्हणू शकत नाहीत.
थोडक्यात काय, आय वॉज इन शॉर्ट, थोडक्यात सांगायचं तर ट्रॅव्हलर ॲट बर्थ फॉर whom a visit to the candy store was a trip through a foreign world there where no one I saw quite matched my parents' inheritance or my own. सो इथे लेखक म्हणत आहेत की थोडक्यात सांगायचं तर जन्मताच मी एक प्रवासी होतो. माझ्या दृष्टीने कॅन्डी स्टोअरमध्ये जाणे देखील एखाद्या परक्या जगात गेल्यासारखे, परदेशवारी केल्यासारखं होतं, कारण तिथे दिसणारे कुणी माझ्या पालकांच्या किंवा स्वतःच्या वंशांशी जुळणारे नव्हते. इनहेरिटन्स म्हणजे वंशावळ आपण त्याला म्हणतो, ऑर माय ओन. ठीक आहे. बिसाइड्स, आणि याच्या पलीकडे इवन दोज हू डोंट मूव्ह अराउंड द वर्ल्ड फाइंड द वर्ल्ड मूव्हिंग मोर अँड मोर अराउंड देम. आणि याच्या पलीकडे ते सांगतायत की जे स्वतः जगभर फिरत नाहीत ना, त्यांनाही जग अधिकाधिक त्यांच्या भोवती फिरत असल्याचं भासतं. वॉक जस्ट 6 blocks इन क्वीन्स ऑर बार्केली अँड यू आर ट्रॅव्हलिंग थ्रू सेव्हरल कल्चर्स इन ॲज मेनी मिनिट्स. सो इथे लेखक म्हणतात क्वीन्स किंवा बार्कलेमध्ये तुम्ही फक्त 6 ब्लॉक चालतात तरी तेवढ्या मिनिटात तुम्ही अनेक संस्कृतींमधून प्रवास केलेला असतो. गेट इन टू अ कॅब आउटसाइड द व्हाईट हाऊस अँड यू आर ऑफन इन अ पीस ऑफ अडिडास अबाबा. आणि व्हाईट हाऊसच्या बाहेर कॅबमध्ये बसलात तरी तुम्हाला बरेचदा ॲडिस अबाबाच्या गाडीत बसलेले असतात. अँड टेक्नॉलॉजी, आता टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान देखील खूप सारा म्हणजे तंत्रज्ञान जे आहे तर याच्यामुळे सुद्धा कंपाऊंड्स दिस समटाइम्स डिसेप्टिव्ह सेन्स ऑफ अवेलेबिलिटी, तर सहज उपलब्धतेची भावना अधिक तीव्र करते. सो दॅट मेनी पीपल फील दे कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड विदाउट लिव्हिंग द रूम थ्रू सायबर स्पेस ऑर CD ROMs व्हिडिओज अँड व्हर्च्युअल ट्रॅव्हल. म्हणजेच टेक्नॉलॉजीमुळे काय होतं, कित्येक लोकांना वाटतं की खोलीतून बाहेर न पडता सायबर स्पेस आहे, CD ROM आहे, व्हिडिओज आहेत, व्हर्च्युअल ट्रॅव्हल आहे, त्यातून ते जगभर प्रवास करू शकतात. There are many challenges in this, of course, in what it says about essential notions of family and community. तर इथे लेखक अजूनही म्हणत आहेत की जसे अर्थात यात अनेक आव्हाने आहेत, चॅलेंजेस आहेत, जसे आवश्यक त्या कौटुंबिक कल्पना, सामाजिक समजुती, मते आणि विश्वासार्हता यांबद्दल, आणि वातानुकूलित पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली ठिकाणे कदाचित अँड लॉयल्टी, ठीक आहे, आणि कम्युनिटी अँड लॉयल्टी, अँड इन द वरी दॅट एअर कंडिशन प्युअरली सिंथेटिक व्हर्जन्स ऑफ प्लेसेस may replace the real thing, not to mention the fact that the world seems increasingly in flux. In flux means undergoing constant frequent changes, नेहमी बदलत असलेलं. म्हणजे इथे लेखक असं म्हणत आहेत की जी आव्हानं आहेत जसे कौटुंबिक कल्पना आहेत, फॅमिली इसेन्शियल नोशन्स म्हणजे आपण कल्पना म्हणूया, ज्या कौटुंबिक कल्पना आहेत, सामाजिक समजुती आहेत, फॅमिली अँड कम्युनिटी अँड लॉयल्टी, त्यानंतर विश्वासार्हता आहेत, मतं आहेत यांबद्दल, आणि वातानुकूलित पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेली ठिकाणे कदाचित नैसर्गिक ठिकाणांची जागा घेतील की काय, ही चिंता आपल्या समजुतीपेक्षा अधिक वेगवान, म्हणजे ही आपल्या समजुतीपेक्षा अधिक वेगवान पद्धतीने बदलत चाललेले, ठीक आहे, याचा जो अर्थ आहे इन्क्रीजिंगली इन फ्लक्स, वेगवान पद्धतीने बदलत चाललेले. मुव्हिंग टार्गेट क्विकर दॅन आवर नोशन्स ऑफ इट, आपल्या कल्पनेच्या पलीकडे त्यांच्यामध्ये बदल होता. बट देअर इज फॉर द ट्रॅव्हलर ॲट लिस्ट द सेन्स दॅट लर्निंग अबाउट होम अँड लर्निंग अबाउट अ फॉरेन वर्ल्ड कॅन बी वन अँड द सेम थिंग. परंतु या वस्तुस्थितीबद्दल जे तंत्रज्ञान काय सांगतं आणि घराविषयी जाणून घेणं आणि परक्या जगाबद्दल जाणून घेणं, या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत, ही जाणीव अजूनही प्रवास करणाऱ्यांच्या मनात नेहमी येत असते. ऑल ऑफ अस फील दिस फ्रॉम द क्रॅडल अँड नो इन सम सेन्स दॅट ऑल द सिग्निफिकंट मुवमेंट्स वी एव्हर टेक इज इंटरनल. आपल्याला जन्मापासून माहित असते की आयुष्यात जे काही लक्षणीय बदल होत असतात ते अंतर्गत पातळीवर असतात. अँड वी ट्रॅव्हल व्हेन वी सी अ मूवी, स्ट्राईक अप अ न्यू फ्रेंडशिप, गेट हेल्ड अप. सो इथे लेखक म्हणत आहेत की आपण एखादा चित्रपट पाहतो, नवी मैत्री होते किंवा एखाद्या गोष्टीत गुंततो, त्यानंतर ते म्हणत आहेत की आपल्यात मानसिक भावनिक जो प्रवास घडत असतो. नॉवेल्स आर ऑफन जर्नीज ॲज मच ॲज ट्रॅव्हल बुक्स आर फिक्शन्स. तर इथे ते म्हणत आहेत की जे कथा कादंबऱ्या आहेत त्यातूनही प्रवास घडतो आणि प्रवास वर्णनाच्या पुस्तकांतूनही कथा उलगडत असतात. अँड दो दिस हॅज बीन ट्रू सिन्स ॲटलिस्ट ॲज long ago as Sir John Mandeville's colorful 14th century accounts of a far past he would never visited. तर आता इथे त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणत आहेत की अगदी 14व्या शतकातील सर जॉन मंडेविलच्या त्यांनी स्वतः न पाहिलेल्या अतिपूर्व देशाच्या रम्य प्रवासान वर्णनापासूनही घडत आहे. आणि इट्स अन इवन मोर shadowy distance, gender distinctions join other borders in collapsing. आणि इतर सीमारेषांसारख्या वाङ्मय शैलीतील फरकही मिटत चालल्यामुळे हा फरक आणखीनच धुसर होत चाललेला आहे. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास, देन तेव्हा इज अ वॉयेज इनटू दॅट फेमसली सब्जेक्टिव्ह झोन. म्हणजेच प्रवास म्हणजे काय, प्रवास म्हणजे आणखी काय तर हव्याशा व्यक्तिगत प्रदेशात कल्पनाविलास करणे होय. द इमॅजिनेशन,
and what the traveler brings back is and has to be an ineffable compound of himself and the place, what is really there and what is only in him. म्हणजेच काय, तर इथे लेखक म्हणत आहे की तुम्ही परतताना प्रवासी जे घेऊन येतो किंवा त्याने जे आणले पाहिजे तो त्याचा आणि त्या प्रदेशाचा अवर्णनीय मिलाप असतो आणि तो ज्याने खरोखर ते अनुभवलेला असतो तो फक्त त्याच्यापाशी असतो. ओनली इन हिम. इनएफेबल म्हणजे टू ग्रेट और एक्स्ट्रीम टू बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स, म्हणजे खूप ग्रेट पद्धतीने, चांगल्या पद्धतीने जे आपण म्हणतो ना की जे अनुभव आपण सामावून घेतो त्या गोष्टी. अँड सिन्स ट्रॅव्हल इज इन अ सेन्स अबाउट द कॉन्स्पिरसी ऑफ परसेप्शन अँड इमॅजिनेशन. अजून इथे लेखक अजून ऍड करतायत की प्रवास हा एका अर्थी आपल्या आकलन शक्ती आणि कल्पना शक्ती यांनी रचलेला जणू कट असतो. कॉन्स्पिरसी म्हणजेच कट. The two great travel writers for me to whom I constantly return are Emerson and Thoreau, the one who famously advised that traveling is a fool's paradise and the other who traveled a good deal in Concord. आता इथे त्यांनी दोन उदाहरणं दिली आहेत की इमर्सन आणि थोरो यांच्या बाबतीत या दोन थोर प्रवास वर्णनकारांना कायम ते मानत आले आहेत. पहिल्याने प्रवास हा मूर्खाचा स्वर्ग आहे. इमर्सन म्हणतो की प्रवास हा मूर्खांचा स्वर्ग आहे, ट्रॅव्हलिंग इज अ फुल्स पॅराडाईज. परंतु थरिओ म्हणतो की ट्रॅव्हल्ड अ गुड डील इन कॉन्कॉर्ड, की व्हॉट इज दॅट, भरपूर प्रवास केला होता असं ते म्हणत आहेत. असा सुप्रसिद्ध सल्ला जो आहे या दोघांनी जो दिलेला आहे. बोथ ऑफ देम इन्सिस्ट ऑन द फॅक्ट दॅट रियालिटी इज आवर क्रिएशन अँड दॅट वी इन्व्हेंट द प्लेसेस वी सी ॲज मच ॲज वी डू द बुक्स दॅट वी रीड. आता इथे लेखक म्हणत आहे की या दोघांच्याही मते, इमर्सन असो किंवा आपलं थोरो असो, वास्तवे आपण स्वतः निर्माण करीत असतो आणि आपण जशी पुस्तके शोधून वाचतो ना तशी जी ठिकाणे पाहतो ती आपण स्वतः शोधून काढलेली असतात. व्हॉट वी फाइंड आउटसाइड आवरसेल्व्स हॅज टू बी इनसाइड आवरसेल्व्स फॉर अस टू फाइंड इट. आणि जे आपण बाहेर पाहतो, ठीक आहे, जे आपण बाहेर शोधत असतो ते सापडण्याआधी आपल्या मनात ते असावे लागते. और किंवा ॲज सर थॉमस ब्राउने सॅगली पुट इट, we carry within us the wonders we seek without us. There is Africa and her prodigies in us. आता सर थॉमस ब्राउने हे जे एक प्रसिद्ध लेखक होते, तर त्यांनी म्हटलेल्या सूचनेप्रमाणे की जी आश्चर्य आपण बाहेर शोधत असतो ती आपण स्वतःच्या आत बाळगत असतो. आफ्रिका आणि तिथली आश्चर्य ही आपल्यामध्येच दडलेली असतात. सो इफ मोर अँड मोर ऑफ अस हॅव टू केव होम इनसाइड अस, वी ऑल्सो एमर्सन अँड थोरो रिमाइंड अस have to carry with us our sense of destination. म्हणूनच इमर्सन आणि थोरोने सुचवल्याप्रमाणे आपल्याला जर घराची जाणीव आपल्या मनात जपायची असेल तर इच्छित स्थळाची जाणीवही आपल्या अंतरंगात आपण बाळगली पाहिजे. द मोस्ट व्हॅल्युएबल पॅसिफिक्स we explore will always be the vast expanses within us and the most important northwest crossing the thresholds we cross in the heart. आता इथे खूप सुंदर म्हटलंय त्यांनी की सफरीला जाण्याकरता मनाच्या अथांग महासागरासारखं जसं सर्वात अमूल्य दुसरं काही नाही ना, त्याचप्रमाणे हृदयातून होणारं सीमोल्लंघन हे खरं नॉर्थ वेस्ट क्रॉसिंग म्हणता येईल. The virtue of finding a gilded pavilion in Kyoto is that it allows you to take back a more lasting private golden temple to your office in Rockefeller Center. आता हे म्हणत आहेत की क्योटोमध्ये जे सोनेरी मंडप शोधण्याचं कृत्य केलं त्यांनी, नंतर कायमस्वरूपी स्वतःचं सुवर्ण मंदिर रॉकफेलर सेंटरमध्ये तुमच्या ऑफिसात तुम्हाला जपून ठेवता येतं. म्हणजे तुम्ही एखादी आता सपोज भारतातून जर कोणी ताजमहालाची एखादी आठवण, एखादं त्याचं म्हणजे वेगवेगळ्या गिफ्ट्स असतात राईट, ते जर कोणी घेऊन गेलं तर ती आठवण त्यांच्या मनात राहते की मी ताजमहलला गेलो होतो. लाईक दॅट इथे त्यांनी जो एक्सपिरियन्स शेअर केलाय तो आहे सुवर्ण मंदिर रॉकफेलर सेंटर मधलं, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये जपून ठेवू शकता. अँड इवन ॲज द वर्ल्ड सीम्स टू ग्रो मोर एक्झॉस्टेड, आणि जरी जग अधिक थकत चाललं असेल, एक्झॉस्टेड म्हणजे जरी थकत चाललं असेल, अरे ट्रॅव्हल्स डू नॉट, आपला प्रवास कधीच थकत नाही किंवा प्रवास आपल्याला कधी थकवत नाही. अँड सम ऑफ द फायनेस्ट ट्रॅव्हल बुक्स इन रिसेंट इयर्स हॅव बीन दोज दॅट अंडरटेक अ पॅरलल जर्नी. परंतु ते म्हणतात की हल्लीच्या काळातली काही उत्तम प्रवास वर्णने आपल्याला तीर्थक्षेत्राच्या प्रत्यक्ष पायऱ्यांइतकीच तात्विक पायऱ्यांविषयी प्रश्न उपस्थित करणारी एक समांतर यात्रा घडवून आणतात. आणि ॲज इन पीटर मॅथेन्शन्स ग्रेट द स्नो लेपर्ड और क्रॉनिकलिंग अ ट्रिप टू द farthest reaches of human strangeness, as in Oliver Sacks' Island of the Colorblind, which features a journey not just to a remote atoll in the Pacific, but to a realm where people actually see light differently. ते इथे म्हणत आहेत की ज्याप्रमाणे पीटर मॅथिएन्सेनच्या, ठीक आहे, लेट्स गेट बॅक with the metaphysical steps of questioning, as in Peter Matthiessen Great the Snow Leopard, म्हणजेच पीटर मॅथिएसनच्या द स्नो लेपर्ड या महान पुस्तकासारखी किंवा मानवी विचित्रतेचा और क्रॉनिकलिंग अ ट्रिप टू द फार्दस्ट रिचेस ऑफ ह्युमन स्ट्रेंजनेस म्हणजे मानवी विचित्रतेचा
किंवा आपण असं म्हणू शकतो की विलक्षण ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, आणि कमालीचा प्रवास आपल्यासोबत ते मांडतात. इथे आता म्हटलेलं आहे की ॲज इन ऑलिव्हर सॅक्स, म्हणजे ऑलिव्हर सॅक्सच्या आयलंड ऑफ द कलर ब्लाइंड हे जे एक बुक आहे त्याच्यामध्ये फक्त पॅसिफिक मधली जे दुर्गम ॲटॉल आहे, दुर्गम ॲटॉल हे एक प्लेस आहे तिथलं, दुर्गम ॲटॉल म्हणजे प्रवाळी कंकण द्वीप मराठी त्याला म्हणतात, पर्यंतच्या प्रवासाचे नव्हे तर वेगळ्या दृष्टीने प्रकाश पाहणाऱ्या तिथल्या लोकांचा प्रवासही या पुस्तकामध्ये उलगडलेला आहे. The most distant shores we are constantly reminded lie within the person asleep at our side. आणि याच्यामध्ये झोपलेले म्हणजे याच्यामध्ये असं सांगितलंय की खूप दूर भासणारे किनारे खरे तर आपल्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीमध्येच सापडतील, याची प्रवास आपल्याला सदैव आठवण करून देत असतो. सो ट्रॅव्हल ॲट हर्ट म्हणजेच म्हणून जे पर्यटन आहे हा मुळात इज जस्ट अ क्विक वे टू कीपिंग आवर माइंड्स मोबाईल अँड अवे, आपली मने गतिशील आणि जागरूक ठेवण्याचा एक झटपट मार्ग आहे. ॲज आता इथे यांनी संटायना द हेअर ऑफ एमर्सन अँड थोरो विथ whom I began wrote there is wisdom in turning as often as possible from the familiar to the unfamiliar. It keeps the mind nimble, it likes prejudice and it fosters humor. Romantic poets inaugurated an era of travel because they were the great apostles of open eyes. आता इथे बघा खूप हार्ड वर्ड्स आहेत, सांगते मी तुम्हाला की हे म्हणतायत की ज्या इमर्सन व थोरो यांची उत्तराधिकारी, हेअर म्हणजे उत्तराधिकारी संटायना यांच्यापासून सुरुवात त्यांनी केली आहे. ते म्हणतात की I began to write there is wisdom in turning as often as possible from the familiar to the unfamiliar. म्हणजे जेव्हा शक्य होईल तेव्हा परिचिताकडून अपरिचिताकडे प्रवास करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे. इट कीप्स द माइंड निंबल, त्यामुळे आपले मन चपळ राहते, निंबल म्हणजे चपळ राहते. इट किल्स प्रेजुडाईस म्हणजे काय, जे पूर्वग्रह आहेत ते याच्यामुळे दूर होतात. अँड इट फॉस्टर्स ह्युमर्स म्हणजेच विनोदी बुद्धीला चालना मिळते. ह्युमर म्हणजे विनोदी बुद्धी, फॉस्टर म्हणजे चालना मिळते. रोमॅन्टिक पोएट्स इनॉग्रेटेड अन एरा ऑफ ट्रॅव्हल बिकॉज दे वर द ग्रेट अपॉस्टल्स ऑफ ओपन आईज. आणि जे प्रेम कवी आहेत त्यांनी प्रवासाच्या युगाचा आरंभ केला असे म्हणता येईल, कारण ते मुक्त नजरेचे आणि खुल्या दृष्टीचे समर्थक असतात. अपॉस्टल्स म्हणजे समर्थक. बुद्धिस्ट मॉन्क्स आर ऑफन वागाबॉन्ड्स इन पार्ट बिकॉज दे बिलीव्ह इन वेकफुलनेस. आता इथे म्हणतात बौद्ध भिक्षू हे बहुधा भटके असतात. वॅगाबॉन्ड म्हणजेच भटकंती करणे, कारण ते जागृत असण्याला महत्व देतात. अँड इट इज इन द एंड मोस्टली बिकॉज इट्स अ heightened state of awareness in which we are mindful, receptive, undimmed by familiarity and ready to be transformed. That is why the best trips like the best love affairs never really end. ठीक आहे. सो इथे लेखक म्हणतात की बौद्ध भिक्षू हे बहुधा भटके असतात, कारण ते जागृत असण्याला महत्व देतात. आणि शेवटी प्रवास हा जर प्रेमासारखा असेल किंबहुना तो तसाच असावा. मोस्टली बिकॉज इट्स अ हायटन स्टेट ऑफ अवेअरनेस, आणि कारण त्या परमोच्च जागृतावस्थेतच आपण जागरूक, इन विच वी आर माइंडफुल, जागरूक असतो, रेसेप्टिव्ह असतो, म्हणजे एखादी गोष्ट समजण्याची आपल्यात कुवत असते. अनडीम बाय फॅमिलॅरिटी अँड रेडी टू बी ट्रान्सफॉर्म, आणि आपण परिचयातून अधिक उज्ज्वलाने बदलण्यास उत्सुक असतो. दॅट इज वाय द बेस्ट ट्रिप लाईक द बेस्ट लव्ह अफेअर्स नेव्हर रिअली एंड. आणि इथे त्यांनी असं म्हटलंय की म्हणूनच सर्वोत्तम प्रेमासारखा सर्वोत्तम प्रवास कधीही न संपणारा असतो. अपॉस्टल्स म्हणजे वगरियस अँड पायनरिंग सपोर्टर्स ऑफ अन आयडिया ऑर अ कॉज. म्हणजेच आपण त्याला असं म्हणू शकतो की व्हॉट वी सेड, तुम्हाला मराठीतून त्याचा एक उत्तम अर्थ त्याचा मीनिंग सांगते की जो तुम्हाला समजायला सोपा जाईल. काही शब्द मी जेव्हा लेसन एक्सप्लेन करत असते ना तेव्हा बोलून जाते, तेव्हा तुम्ही ते लिहून घेत जा, कारण जेव्हा एक्सप्लेन करत असतो तेव्हा त्याचे जे अर्थ असतात ते अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजत असतील असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल, अपॉस्टल्सचा अर्थ मराठीतून आहे की एखाद्या कल्पना किंवा कारणाचं समर्थक, म्हणजे एखाद्या कल्पनेचं कारणाचं समर्थन करणे. प्रेज्युडाईस म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं शिकवताना पूर्वग्रह. फॉस्टर्स म्हणजे अर्थ सांगितला मी तुम्हाला की उत्तेजना देणारे. ओके. आणि ॲटॉल हे काय आहे, एक ठिकाण आहे. ॲटॉल हे एक ठिकाण आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, आय होप की तुम्हाला हा लेसन समजला आहे. थोडा हार्ड आहे लेसन, बट आपण त्याला सिम्पली एकदम मराठीमध्ये सगळे वर्डचे मिनिंग, सेंटेन्सेसचे मिनिंग सांगण्याचा प्रयत्न मी केलाय. असे म्हणतात की इंग्लिश टू इंग्लिश का शिकवत नाही, बट सगळ्यांचीच जी बौद्धिक क्षमता असते, इंटेलिजन्स जो असतो तर तो सारखा नसतो. काही जणांना समजायला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून देणं फार गरजेचं असतं. त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे. And I really appreciate your love and support to our English Master channel. Keep supporting. Take care and bye bye. लवकरच भेटूया दुसऱ्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत bye bye.